आज उन्हामध्ये 2 तास थांबायला तयार नाही विरोधी पक्षाचा एक माणूस, ही अवस्था आहे. ते नॅशनल एक अधिवेशन आंदोलन करतात. म्हणजे काय, मीडियाला कळवतात सकाळी 10ला आंदोलन करतोय टिळक पुतळ्यापाशी, येतात आणि अर्ध्या तास आंदोलन संपलेलं असतं. कारण काय असतं, ते व्हिडिओसाठी असतं. म्हणजे 9च्या बातम्यात झळकायचं त्यांनाही माहिती असतं. टीव्हीच्या भाषेत अँकर व्हिज्युअल बाईट म्हणजे काय, 1 मिनिटाची बातमी येणार, संपलं. बातमी आली की त्याचा व्हिडिओ करायचा, मतदारसंघात टाकायचं. ह्याच्या पलीकडे आंदोलन नाही आहे. असं जर विरोधकांचं वागणं असेल तर ते वर येतील का? सरकारच्या वर्षभराच्या कामगिरीची चर्चा करताना आपण अनेक मुद्द्यांवर बोललो. पण सरकार इतकंच महत्त्वाचं जे वर्षभरातली कामगिरी असायला हवी होती ती विरोधकांची आणि त्यांच्या कामगिरीबद्दल बोलणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. या विरोधकांच्या कामगिरीकडे तुम्ही कसं बघता वर्षभराच्या? खरंच त्यांनी जनतेचे मुद्दे उपस्थित केल्यासारखं वाटतं का? किंवा त्यांचा सरकारवर वचक आहे, दबाव आहे, अशी काही स्थिती दिसते का? कारण एकीकडे 235 सरकारचेच नंबर्स आहेत आणि दुसऱ्या बाजूला फक्त विरोधकांकडे 48 ते 50 आमदार आहेत. तर अशा स्थितीमध्ये त्यांचा काही दबाव सरकारवर आहे असं जाणवतं का? बघा, अशी ती 2 वाक्य वापरली ना, मराठी आणि इंग्रजी. हो. यथा राजा तथा प्रजा आणि पीपल गेट रूलर्स दे डिझर्व. राईट. तर रूलर्सच्या जागी पीपल गेट लीडर्स दे डिझर्व असं जर आपण म्हणालो आणि यथा नेता तथा अनुयायी असं जर म्हणालो, आज काँग्रेसमध्ये राहुल गांधींनी लोकसभेच्या वेळेला, समजा मोदींनी इथे 15 सभा घेतल्या आणि त्यांची संख्या कमी होऊन 240ला आली राष्ट्रीय पातळीवर. राहुल गांधी 5च सभा घेत असतील तर कसं यश मिळेल? आज झटून राहुल गांधी काम करतात असं दिसत नाही. अगदी महत्वाच्या वेळेला ते अचानक परदेशात गेलेत असं लक्षात येतं. ते मुद्द्यांची धरसोड करतात. जसं राज ठाकरे कन्सिस्टंटली राजकारण करताना दिसत नाही. टोलचा मुद्दा घेतला तो सोडला, मॉलचा घेतला तो घेतला, मराठी पाट्यांचा घेतला तो सोडला. म्हणजे एका पाठोपाठ एक मुद्दे जर पाहिले तर कन्सिस्टन्सी दिसत नाही. मग ते काय म्हणतील, सगळ्या प्रश्नांची तड लावण्याची जबाबदारी माझ्यावर आहे का? नाही, पण लोकांना असं वाटलं पाहिजे ना, तुम्ही त्यांच्यासाठी लढताय, ते दिसत नाही ना. किंवा तुम्ही तुमच्या त्या लढाईमध्ये प्रामाणिकपणे आणि निष्ठेने लढताय हे पण वाटत नाही. धरसोड दिसतीये. जसं राहुल गांधींनी कॉन्स्टिट्यूशन दाखवायचे सगळीकडे, आता त्यांचे जे काही अनुयायी लांबचे, म्हणजे प्रत्यक्ष पक्षात नसलेले पण स्वतःला इंटेलेक्च्युअल म्हणणारे, ते कॉन्स्टिट्यूशन घेऊन अजूनही फोटो टाकतात फेसबुकला आणि याच्यात. स्वतः राहुल गांधीने तो मुद्दा आता दिसत नाही कॉन्स्टिट्यूशन घेताना. मग ईव्हीएम मध्ये बिघाड आहे म्हणतात, मग मतचोरी म्हणतात. आता मतचोरी मागे पडलं की आणखीन काहीतरी नवीन येईल. जर त्यांचं नेतृत्व जर अतिशय स्ट्रॉंगली आणि निष्ठेने लोकांसाठी लढताना दिसत नसेल तर अनुयायी काय करतील? महाराष्ट्रामध्ये पृथ्वीराज चव्हाण हे माजी मुख्यमंत्री, म्हणजे मुरब्बी नेते आहेत, राजकारण करणारा नेता आहे. त्यांना जनाधार तितकासा नाही, हा एक प्रॉब्लेम आहे. ते मास लीडर नाहीत मोठ्या प्रमाणात, कारण त्यांनी दिल्लीचं राजकारण जास्त केलं. अशोक चव्हाण होते, ते आता काँग्रेसमधनं उठून भाजपतच गेले डायरेक्ट, माजी मुख्यमंत्री. तिसरे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे आहेत, ते आज राजकारणात तितकेसे ऍक्टिव्ह दिसत नाही, जवळपास रिटायरमेंट झोनमध्ये. अशा परिस्थितीत महाराष्ट्रामध्ये मला वाटतं काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री हे 3च आहेत ना आता, म्हणजे अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, विलासराव देशमुख हयात नाहीत आणि सुशील कुमार शिंदे आहेत. अजून कोणी असले तर बघा, आठवत असले तर. आणि ते तिघही आज ऍक्टिव्ह नसल्यामुळे सक्सेसिव्ह प्रदेशाध्यक्ष, म्हणजे या आधीचे प्रदेशाध्यक्ष म्हणजे कोण, तर आपले हे होते नाना पटोले आहेत, त्याच्या आधी होते माणिकराव होते. ते माणिकराव ठाकरे आता दिल्लीत असतात किंवा राष्ट्रीय राजकारणात आहेत, ते इथं काही फार कुठेही दिसत नाहीत. आज महाराष्ट्रामध्ये नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये राज्यव्यापी दौरे कोणी केले तर हर्षवर्धन सपकाळ, ते तुलनेने नवे आहेत आणि त्यांचा फेसही तितकासा जनतेला माहीत नाही. त्यामुळे काँग्रेस काही करताना दिसते का तर नाही. दुसरीकडे विरोधी पक्षात असताना स्कोप खूप असतो. ज्यावेळेला तुम्ही म्हणालात की 235-240 लोक जर सरकारचे आहेत आमदार आणि यांचे 40-45 आहेत आणि सगळीकडे स्कोप आहे. 1 वर्षाची कामगिरी आपण म्हणतोय चांगली नाही फडणवीसांची, 10 प्रकरणं बाहेर आली. ही प्रकरणं बाहेर काढली कोणी? बीड मधल्या लॉ अँड ऑर्डर बद्दल सर्वाधिक मायलेज, म्हणजे ते चांगलं वाईट सोडून देऊ आपण गुणात्मक, पण टीव्हीवर दिसलं कोण बीडच्या प्रकरणात? संतोष देशमुखांच्या, सुरेश धस दिसले, रोजच्या रोज सुरेश धस दिसले. पार्थ पवारांच्या प्रकरणामध्ये आत्ता विजय कुंभार रोज टीव्हीवर येतात. पूजा खेडकरांचं प्रकरण IASचं, त्यांचे नकली सर्टिफिकेट अमुक तमुक, याच्यात विजय कुंभार. बरं, विजय कुंभार हे मी अगदी ते आले क्षेत्रात RTIच्या तेव्हापासून पाहतोय, ते पत्रकार होते आधी. ते काय सांगतात काय हो, की पत्रकारांनी खरं तर कष्ट करायची गरज आहे आणि फार कष्ट करायची गरज नाही आहे. पब्लिक डोमेनमध्ये माहिती आहे, कुठे कुठे आहे, लिंक्डइनच्या प्रोफाईलवर आहे, फेसबुकच्या आहे, त्यांच्या अर्जावर आहे, माहिती अधिकारात अर्ज पाहिला तर त्याच्यात आहे. म्हणजे पब्लिक डोमेन मधली माहिती घेऊन जर ते इतकी मोठी प्रकरणं धसायला लावत असतील
तर पत्रकार का अभ्यास करत नाहीत हा प्रश्न येतो. म्हणून विरोधी पक्षांचं लोकशाहीचे मूळ काम आहे. म्हणजे फडणवीस सरकारची 1 वर्ष पूर्ण झालं 5 डिसेंबरला. आज मोठ्या मोठ्या पेपरांमध्ये काय येते, सरकारची कामगिरी म्हणून कशी ग्रेट केली. जे लोक कालपर्यंत टीका करत होते फडणवीसांवर ते देखील आज कशी मस्त कामगिरी झाली म्हणतात. म्हणजे जवळपास सगळा मीडिया आज फडणवीस किंवा एकूण सरकारच्या गोडव्या घालताना दिसतोय. हे काही एकूण लोकशाहीसाठी खूप चांगलं असं मला वाटत नाही. कारण विरोधी सूर असायला हवा. विरोधी सूर आम्ही दाबून टाकू, विरोधी सूर आम्ही ऐकणारच नाही, हे काही चांगल्या लोकशाहीचं लक्षण नाही. म्हणजे हेल्दी लोकशाहीचं लक्षण नाही. तसं इतकी प्रकरणं होताना म्हणजे शिरसाटांचे बेडरूम मधले पैसे असोत, गायकवाडांनी त्या वेटरला मारलेला असो मुख्यांनी तिकडे कॅन्टीनमध्ये विधानसभेच्या किंवा त्या आमदार निवासच्या, त्याच्यानंतर माणिकराव कोकाटे एकदा शेतकऱ्यांना भिकारी म्हणले, एकदा सरकारला भिकारी म्हणले. या सगळ्या प्रकरणांमध्ये म्हणजे पार्थ पवारांचं प्रकरण असेल जे काय आत्ता येते, त्या सगळ्यात विरोधी पक्ष कुठे रस्त्यावर दिसलाय का? ते नॅशनल एक अधिवेशन आंदोलन करतात. म्हणजे काय, मीडियाला कळवतात सकाळी 10ला आंदोलन करतोय टिळक पुतळ्यापाशी, येतात आणि अर्ध्याचं आंदोलन संपलेलं असतं. कारण काय असतं, ते व्हिडिओसाठी असतं. म्हणजे 9च्या बातम्यात झळकायचं त्यांनाही माहिती असतं. टीव्हीच्या भाषेत अँकर व्हिज्युअल बाईट म्हणजे काय, 1 मिनिटाची बातमी येणार, संपलं. बातमी आली की त्याचा व्हिडिओ करायचा, मतदारसंघात टाकायचं. ह्याच्या पलीकडे आंदोलन नाही आहे. आज उन्हामध्ये 2 तास थांबायला तयार नाही विरोधी पक्षाचा एक माणूस, ही अवस्था आहे. त्यामुळे लोकशाहीनी लोकांनी कौल दिलाय, महायुती सत्तेवर आली, विरोधकात बसलेत, पण विरोधकाचा रोल ते करतायत का प्रभावीपणे? फडणवीस विरोधी पक्षात असताना ज्या प्रकारे सळोगी पळो करत होते, नारायण राणे विरोधी पक्षनेता म्हणून जितके प्रभावी होते तितके आज विरोधी पक्षनेते आहेत का? मुळात आज विरोधी पक्षनेतेच नाहीत अशी अवस्था झाली आहे. इतकी जर तुम्हाला मॅन्डेट कमी दिलाय लोकांनी तर तुम्ही तडफेने काम केलं पाहिजे. म्हणजे जो मुलगा नापास झालाय तो काय म्हणतो, पास तरी झाला पाहिजे. 100 पैकी 28 मार्क मिळाले तर 35वर मिळायला पाहिजे. यांना 100 पैकी 20 मिळाले, त्यांना 15 वाढवायचे आहेत ना. ते प्रयत्न दिसतात का? तर दिसत नाहीत. म्हणून विरोधकांवर जी टीका आहे ती करताना हे सांगावंच लागतंय. विरोधकात कोण आहेत? उद्धव ठाकरेंच्या पक्षाबद्दल मला खूप वाईट वाटतं, कारण मी टोकाचं बोलू शकतो वाईट. त्याचं कारण असं की मुख्यमंत्री असतानाच ते 2दा आले फक्त 2.5 वर्षात. आणि कारण आरोग्याचं सांगितलं. शरद पवार 80 पार केलेले फिरत होते महाराष्ट्रात, 80च्या घरातले फिरत होते. फडणवीस विरोधी पक्षात होते, सगळीकडे फिरत होते. पण स्वतः उद्धव ठाकरे ठीक आहे आरोग्याच्या कारणासाठी नाही फिरले. मग आदित्य ठाकरे फिरले का त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये? नाही फिरले करोना काळात. अजित पवार रोज मंत्रालयात येऊन बसायचे, पण उद्धव ठाकरे येत नव्हते. ते त्यावेळेला सत्तेवर असताना, मुख्यमंत्री असताना 2दा आले मंत्रालयात. तर विरोधी पक्षात असताना त्यांच्याकडनं अपेक्षा करणं त्या महाराष्ट्र पिंजून काढतील. राहुल गांधी काय करतात, लोकसभेच्या निवडणुकीला महाराष्ट्रात येतात, 10 सभा घेतात आणि परत जातात 40 मिनिटाचं भाषण करून. याच्या पलीकडे त्या भारत जोडो यात्रा काढली, महाराष्ट्रात चांगला रिस्पॉन्स मिळाला तर जाताना सावरकरांवर बोलून त्यांनी त्या दुधामध्ये लिंबू पिळून गेले. तीच परिस्थिती उद्धव ठाकरेंची. आज ते जनतेशी संवाद काय राहिला त्यांचा? ते बांधावर जातात कधी, जेव्हा सरकार बांधावर जाईल असा कॅबिनेटने निर्णय घेतला अतिवृष्टीनंतर, तेव्हा उद्धव ठाकरे गेले. म्हणजे तेही त्यांना आधी सुचलं नाही बांधावर जायचं. ही उद्धव ठाकरेंची अवस्था आहे किंवा शिवसेनेची. काँग्रेसमध्ये मी सांगितलं तसं अवस्था इतकी वाईट आहे की मोठे मातबर नेतेच गेलेले आहेत आणि खालच्या पातळीवरच्या नेत्यांनी आशा सोडली की आता 29 पर्यंत काहीच करायचं नाही. कारण ते विधानसभेकडे बघतात, खाली काही करायलाच तयार नाही. तिसरा पक्ष कुठला तर शरद पवारांचा. त्यात शरद पवार स्वतः आजही फिरतात. म्हणजे बाबा आडवांना बघायला रुग्णालयात येऊन गेले ते पुन्हा हॉस्पिटलला. पण इलेक्शनचा प्रचार त्या तडफेने करू शकतील असं आज त्यांची स्थिती नाही पूर्वीसारखी. पण सुप्रिया सुळे आणि रोहित पवार दिसतात का, तर ते फार कुठे करताना दिसले नाहीयेत. म्हणून त्यांनी ती सगळी जबाबदारी एक माणूस नेमलाय, शशिकांत शिंदे प्रदेशाध्यक्ष. ते फिरतील, ते फिरतात. असं जर विरोधकांचं वागणं असेल तर ते वर येतील का? म्हणजे 100 पैकी 15 मार्क मिळवलेले किंवा 20 मार्क मिळवलेले विरोधक 35ला येतील का, मग 50ला येतील का, आणि मग 70% जातील का? हे जरा अवघड दिसतं आज त्यांचं वर्तन बघून तरी.